सगळ्या माणसांवर पळत जातो बैल हा धावून. त्याला काय करत नाही. एखाद्या गाईनं मस्ती केली, हा नाही लावून दिला आपल्याला, समजा हा. हालायला लागली, बैल जर खिजला तर ह्यो गडी हँडल करू शकतो. म्हणजे डायरेक्ट तो जाऊन इसनीत धरणार आणि मग आपल्याकडे बैल गोट्यात जरी बैलानं कासरं दोन्ही कासरी एका साईडला घेतलं हा तरी तो कासरा आम्हाला बैल परत होतं तसं करून देत नाही. पण शाला बोलावला ना ह्यो डायरेक्ट गावानेत वर चढतो, कासरं वर सोडतो हा आणि फिरवून घेतो. तू ये माग बाबू, माग मोहर चालवून बैल उभा कर व्यवस्थित. त्याला बैल प्रदर्शनला न्यायचं म्हणलं तरी मला शाळेत जाऊन सुट्टी काढून आणायला लागतो गडी. असं ना ह्या साईडला घे, माझ्या साईडला. पिढ्यानं पिढ्या गेला नात तुमचा. पिढ्या नाद गेला. बैलाला दोन इसने हा. असा बैल टाप काढला तर कोणाचं काय आहे हा हा? चौक बिव काय आहे याचा? माणसं तर म्हणतात आता काय काय नवीन नवीन म्हणतात, गोड्यात ह्याच्यात काय बदल नाही. आहे ना जितेंद्र, हे लोकेशन काय येईल? तालुका वाई, जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट शेंदुर्जणी. तालुका वाया. हा, तालुका वाई, जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट शेंदुर्जणी. मग ही नाद किती जुना? हा नाद आमचा पहिल्यापासून, आजोबा पंजोबांपासून आपला हा नाद. सांगायचं म्हणलं तर पहिली आपल्याकडे बडाव बैल होती, म्हणजे आजोबांच्या काळापासून. मग तेव्हापासून वळू बैल होते? तेव्हापासून वळू नाही, अंडू बैल होती आपल्या घरी, पण शेती काम करायची वडिलांबरोबर, आजोबांबरोबर. त्यांच्या आधीपासून पण बैल आपल्या घरी अंडूच. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं झालं, शेतीचा बैल आपल्याकडे बडाव बैल होती 2. आणि आमच्या बंधू आमचे ते अभिजित नवले, त्यांनी एक आपला हौसेनं पाळायसाठी एक बैल घेतला होता, दुसा. अंडूच बैल होता दुसा. तर त्यानं काय झालं, 1 वर्षभर बैल सांभाळला. त्याच्यानंतर त्यानं बैल विकायला काढला. विकायला काढल्याच्या नंतर त्याचा मला फोन आला की जितू तू बैल घेतो किंवा मग मी देणार आहे. त्याचं ते POPचा ह्याचा धंद्याचा असल्यामुळे त्याला ते ॲडजस्ट व्हायना. तर तो माझ्या मागं कंटिन्यू 2-3 दिवस म्हणजे लागलाच होता की बाबा घे. त्याच्यावर मग ते बैलाचा आपण सौदा केलाच मी थोडक्यात. बैल आपण घेतला तो, मग ती 2 बडाव आणि तो एक अंडू आपला सांभाळत होतो आम्ही. त्याच्यावर मग तो बैल थोडंसं आपलं गायांचं प्रमाण वाढल्यामुळे आमच्या पहिल्या गावातल्या सुरुवात झाली. त्याच्यावर मग थोडंसं असं बाहेर कळत गेलं की मग त्यांनी हे केलं, गाई पण वाढली. आणि कसं झालं हे थोडंसं किती साली? 2019-20ची गोष्ट आहे. 19-20-21 आहे ना, 2019-20-21ची मग गोष्ट. त्याच्या किती गाया झाल्या? त्याच्या आपल्याकडे येऊन 94 गाया भरल्या आपण. हा. आणि त्याच्या आधी अभिजितनं आमच्या बंधूनं एक साधारण 100-125 गाई भरली. ते 94 किती दिवसात भरले? 1 वर्षाच्या आत, वर्षात? एका वर्षात गाई भरली होती. हा. 94 गाई त्याच्यावर भरली. त्याच्यावर मग थोडंसं माणसाचं आम्हाला मित्रमंडळी म्हणायची की एकच बैल तुम्ही ठेवलाय नाही का, थोडंसं आमच्याकडे मग 2 गाय आहेत, हा पण तुम्ही पहिला गाईला पण तोच बैल भरलाय आणि दुसऱ्या गाईला पण थोडंसं वेगळं म्हणून आम्ही मग आपण नियोजन केलं ह्या बैलाचं. मग ह्यो घेतला का? हा, सर्जा घेतला मोठा. मग बघूया जवळ ना. ये. मग ह्यो किती साली घेतला? ह्यो गेल्या वर्षी बैल. गेल्या वर्षी. हा आपण जून महिन्यात घेतला गेल्या वर्षी. हो, मग 1 वर्ष होऊन गेलं. हा 1 वर्ष झालं सर. हो हो झालं. हो 1 वर्ष झालं बैलाला. ही लाईन कुठली आली काय? वर्गी लाईन आपलं मेतवडे सर्जन नवनाथ दादा भोसले हा. चिकमौर, त्यांच्या बैलाचा हा बैल सर्जाचा. जे शेवाळ्यावांच्याकडे सारख्या होतात त्यो, हा बरोबर. त्याची ही पैदास. त्याची पैदास बरोबर. मग आता ह्याच्या पैदाशी कशा पडल्या? ह्याच्या पैदाशी आता आपल्याकडं आता म्हणजे वर्ष झालं गाया हा. वेल्या. हा पण आता बऱ्यापैकी जवळजवळ 70 गाय त्याची वेली आहे ह्या बैलाची. तर 3 का 4च कालवडी झाल्या, बाकी सगळी सर्रास खोंड पडली. आणि खोंड आता पडल्यात की जेणेकरून आता 3-3, 4-4 दिवसाची, 2 आठवड्याची अशी आहे. असं म्हणजे एक पण नाही असं दाखवायला की असं. मग ह्याच्या किती गाया झाल्या? कोणाच्या? ह्याच्या शो जवळजवळ 571 गाय झाली वर्षात. हो, वर्षात 571 गाय भरली आपण. लिहून ठेवलेलं सगळं रेकॉर्ड आहे वहिला. मग किती एरियातले येते त्या? आता ह्याला बघा, कराडमधून गाया भरल्यात, हा पुण्यामधून आपण भरल्यात. हा. पुण्याला एकदा घरपोच नेला होता.
फलटण पाटण तिकडून पण गायी यांच्यासाठी आल्यात बैलावर. मग लांबून येतात. हो लांबून लांबून या गायी. ह्याला बाहेर शक्यतो घरपोचला रोज म्हणलं तरी कॉल आहे, हा पण हे असं बैल मस्तीखोर असल्यामुळे जास्त आम्ही ह्याला टाळतो. आणि लय जर रिक्वेस्ट केली हा. तर मग आपण 1-2-3 मुलं आपलं घेऊन जायचं संग आणि यायचं व्यवस्थित गाय बरोबर. काय नाही एसन डबल आहे. येस डबल. त्याचं काय आहे? त्याचं कारण म्हणजे काय झालंय, बैलच तापट असल्यामुळं हा ह्या येसनीचा भरोसा नाही. हा येसन आपण चांगल्या जाणत्या माणसांनी दिली आपल्याला, हा टाकलेली आहे कडक येसन आहे, हा पण तिच्यावर आम्हाला भरोसाच नाही. काय हे जनावर आहे, काही करू शकतं. हा त्याच्यामुळे आपलं एक दुसरी येसन टाकली स्पेअरला, की जेणेकरून आपण हा. मग कासरं सगळं ह्यालाच येतं ना, काय एकाच कासरं येसनं? एकालाच ठेवल्यात आणि ही हा. फक्त आपली सुट्टी ठेवली हा normal. फक्त मोकळे आहे. हा मोकळी. की आपण आता जरी बैल धरला नाही हा तरी या काळ्या येसनीतच बैल धरलाय असा. हा त्या लाल कासराला हात लावायचाच हा नाही. हा. Aggressive बैल आहे. मग ह्याला प्रदर्शनाला नेतात नाही? ह्याला प्रदर्शनला पण एका वर्षामध्ये फक्त आमच्या इथं एक मेडा म्हणून आहे, हा. सावली भागात, तिथे एकदा खेळवला होता. तिथे ह्याचा 2 नंबर झाला. हा आनवडीमध्ये भरत आपले रायगाव आनेवाडी टोल नाका, हा तिथे पण प्रदर्शन असते हे वार्षिक. तिथे एकदा खेळावला, तिथं बैलाचा 1 नंबर झाला. पुसेगावात यंदाच गेलो होतो, म्हणजे पहिलंच वर्ष होतं ना आपल्याकडे. हा. तिथं गेलो तर आपलं सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं बैलाचा 4 नंबर झाला. हे जी शिंग लय भारी येते हो. म्हणजे अशी एकदम जिथल्या तिथं आहेत सगळे. त्याचं म्हणजे काय झालं, जसा बैल आपण खरेदी केला, हा ज्या दिवशी आपण म्हणजे साधारण 1 वर्षाच्या आधी ज्या मालकाकडे आपण बैलाचा व्यवहार केला, संजय शिंदे डपळकर, त्यांनी हा टाप दिला होता आम्हाला. हा तो बोलले आम्हाला की हा बैलाचा टाप तुम्ही काढूच नका, त्याला खायचं जरी झालं तरी शेंदे गाठ द्यायची आणि त्याला खाऊ द्या, नाही तो बैल शिंगट ठेवणार नाही तुम्हाला. 2 दिवसात दोन्ही शिंग तो आहे ना 1-1 फुटाचीच करणार, एवढा बैल राखवा. आणि तेच आम्ही त्यांचं ऐकलं आणि तसा बैल ठेवला. की बैलाला व्हायचं असं गहूभर बी कुठं टच नाही शिंगाला वरपर्यंत. काय किमतीची खरेदी होय? ही आपल्या ह्या बैलाची त्यांनी 2:41 आपल्याला हा बैल दिला होता. ज्या दिवशी बैल घरी आला त्याच्या 3ऱ्या दिवशीच आम्हाला बैल परत जवळजवळ 2:71ला बैल मागितला होता. आणि आत्ता आपल्या इचलकरंजीला आमचे मित्र आहे की असंच त्यांनी इंस्टावर. मग ह्यो आपल्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये आला असेल. हो 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 आलाय. आहे ना, विट्याच्या व्हिडिओ मध्ये आहे, पुन्हा डफळापूरच्या व्हिडिओ मध्ये आहे, हो. खरसुटीच्या व्हिडिओ मध्ये आहे. हाय. आता ते आमचे एक मित्र आहेत इचलकरंजीचे, हा ते म्हणले ज्या वेळेस तुमचं समाधान होईल हळूचं, म्हणजे किंवा आता समजा तुम्हाला दुसरा बैल घ्यायचा आहे आणि हा बैल द्यायचा आहे, त्या दिवशी म्हणले मला सांगा, हा. हा बैल मी माझ्याच घरी नेणार, मला सांभाळायचा आहे हौसेनं म्हणले, आणि हाच बैल मी नेणार आहे. तुम्ही काय पेमेंटचं म्हणले काही टेन्शन घेऊ नका. आता म्हणले तरी तुम्हाला 6 महिन्याच्या, ज्या वेळेस तुम्ही वर्षानं द्या 6 महिन्यानं द्या कधी बी द्या बैल, त्याचं पेमेंट म्हणले तुम्हाला मी आत्ता सोडून देतो. असे म्हणजे एकदम मग आता किती दिवसाला किती गाय होते त्याच्या? ह्याच्या आता 2-3 होते. येतात हा? येतात ह्याला येतात, त्याला येतात, दोघांना बी आहेत. कधी कधी 2-2-3-3 दिवस गाय पण नसते, हा असा पण विषय आल्या म्हणजे 8-8-9-9 पण भरलेत आम्ही एका दिवसाला. आणि हा कोण मग? तो पैलवान. हा पहिलवान. हा आई मगच हा काम्याची पैदास. हे कामेची पैदास. हा काम्याची पैदास. हे कुठून घेतला काय? हे आपले आमचे मित्र स्वप्नील मधले खरातवाडी, हा त्यांच्यापासून हा बैल. ह्यो किती जाते आता? ह्यो बैलानं काय झालं, दाट गाया लागल्यामुळे बैलानं 3रा दात लावला, थोडक्यात 4थ्यात झाला. हा हा हा. त्या मालकांनी पण बैलाला लई जास्त गाया लावल्या हा आणि आपल्याला पण आम्ही थांबवायला पाहिजे होता बैल थोडासा, नाही का. त्या बैलाला त्या वारलाला बैल आपला बाजी, हा त्याला लोड व्हायला लागला म्हणून आपण ह्याचं नियोजन केलं. मग पण तो मग ह्या- बैलच राहिला मग तो नाही. बाजे हा तो बाजी, त्याच्या किती गाया झालेल्या तो आपल्या 137 गाय झाली होती त्याची. त्याची? हा वारायच्या आधी 4थ्या पानात. 3रा दात लावला तेव्हा तो बैल चालू झाला. 4 वाजतापर्यंत त्याने 137 गाय लावली आणि मग त्याला लोड व्हायला लागलं म्हणून ह्याचं नियोजन केलं. मग तो वारल्यामुळं मग ह्याच्यावर सगळा लोड आला, असं झालं. बैलानं ह्या 5-6, 4-4, 5-5, 6-6 गाया म्हणलं तरी लावले एका दिवसाला एकट्यानं. प्रवास करून 5 गाया लावल्या होत्या. ह्याने? 3 वाजता बैल आम्ही गाडीत भरला होता. हा रात्री 10 वाजले होते आम्हाला घरी यायला. मग घरपोच? घर पोचला रात्री 10 वाजता बैल, हा. 10:30 वाजता येऊन घरी पाणी प्यायला होता. 6 गाया आम्ही बाहेर. मग आता जातो का घरपोचला? आता जातो की आम्ही जातो. मग घरपोचला हा जातो? घरपोचला हा जातो
तो आता नवीन घेतलाय त्याला अजून काही चालू केला नाही. हा त्याचं आता कसं रोटेशन थोडंसं जरा व्हायचं अजून लागलं नाही खाण्यापिण्याचं. हा एकदा तो रोडला म्हणजे त्याला पण न्यायचं. सर्जाला पण काढणार आहे आता आम्ही बाहेर, करायचं त्याचं पण न्यायचं त्याला पण. पलीकडला बघूया. या ही कुणीकडची खरेदी काय? ही आपली तांडूरच्या तिथे एक गाव आहे ते सिद्धापूर म्हणून, हा ते पुजारी मामांपासून हवे. आता ह्या बैलाचा आपल्याला अजून एवढी माहिती कळली नाही, ते सांगतो म्हणली कुठल्या बैलाचा काय सर नाही. दर किती ठेवलाय? आता बैलांचा दर आपण पहिलं 1000 रुपये घेत होतो. हा 1000 रुपये सर्जा भरा, पैलवान भरा किंवा हा हा भरा. पण आता दर सगळेच आम्हाला म्हणतात तुम्ही लय दर कमी ठेवलाय. बघूया आता 1500 रुपये करायचे दर बैलांचा. आता जर कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. जितेंद्र विजय नवले, तालुका वाई, जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट शेंदूरजणी. माझा मोबाईल नंबर 86 89 85 94 55. कोणाची गाय आणायची असेल तर ह्या नंबरवर फोन करून यायचं. आणि जर पुण्या भागातून आला हा तर आपलं शिरवळ, खंडाळाचा घाट चढल्यानंतर एक आपलं सुरू दावजी पाटलाचा ब्रिज आहे, हा तिथून राईट मारून आमच्या गावात मॅप्रो कंपनी म्हणून मोठी कंपनी, शेंदूरजणच नाव आहे तिला. मॅप्रो कंपनी बसून शेंदूरजण एक अर्धा किलोमीटरवर आहे. तिथून यायचं. सातारा भागाकडून जरी खालनं आलं कराड तर आणेवाडी टोल नाका सोडल्यानंतर पाचवड फाट्यावरून वाईतनं शेंदूर प्रदर्शनाचं. कुठले आहे ते? शेत आता इथलं आपलं इस्लामपूरचं आहे, कुशेगावचं आहे, कोरेगावचं आहे, चिमणगावचं आहे, परत इथं आणेवाडी, वेलंग, मेढा 1 नंबर 2 नंबर, आपले चॅम्पियनचं पण आहे. हे काय नाद जुना नाद आहे. ही बडाव बैल का? हा ही आपलं आजोबांच्या वेळेसची बैल इथं, अवताचे. आवताची बैल पूर्वी बसणं जाणं आधी. आणि ह्या ट्रॉफ्या. हा ही सन्मान चिन्ह. खिलार काव. खिलार काव.